अध्याय 7 तृणावर्त उद्धार. भगवान श्रीकृष्ण पूर्ण ज्ञान, पूर्ण वैराग्य, पूर्ण सामर्थ्य, पूर्ण यश, पूर्ण संपत्ती, पूर्ण सौंदर्य अशा षडैश्वर्यांनी नेहमीच परिपूर्ण आहेत. भगवंत पूर्ण आणि शाश्वत अशा विविध रूपात अवतार घेतात. अशा विविध अवतारांमधील भगवंतांच्या दिव्य कर्माची गाथा श्रवण करण्याची दुर्लभ संधी बद्धजीवांना प्राप्त झालेली आहे. भगवद्गीतेत जन्म कर्मच मे दिव्यम असे म्हटले आहे. भगवंतांच्या लीला आणि कर्तृत्व लौकिक नाही, ते भौतिक संकल्पनेच्या पलीकडील आहे. असे असाधारण चरित्र श्रवण करून बद्धजीव लाभान्वित होतो. श्रवणातून भगवंतांशी संगत करण्याची संधी मिळते. त्यांचे चरित्र श्रवण करणे म्हणजे दिव्य स्वभाव विकसित करणे होय. एका बद्धजीवाची दुसऱ्या बद्धजीवाविषयी श्रवण करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. तो कल्पित कादंबऱ्या, नाटकातून बद्धजीवांविषयी श्रवण करतो. इतरांविषयी श्रवण करण्याची हीच प्रवृत्ती भगवंतांचे लीला चरित्र श्रवण करण्यासाठी उपयोगात आणली जाऊ शकते. त्यामुळे आपण आपला स्वभाव, दिव्य स्वभाव विकसित करू शकतो. श्रीकृष्णाचे लीला चरित्र केवळ मधुरच नाही, तर ते मनाला अतिशय सुख देणारीही आहे. जर मनुष्याने भगवंतांचे लीला चरित्र श्रवण करण्याचा लाभ घेतला तर भौतिक प्रकृतीच्या प्रदीर्घ संसर्गाने त्याच्या हृदयांतरी साठलेली भौतिक प्रदूषणाची धूळ तत्काळ धुवून जाते. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य नामाच्या श्रवणाने सर्व प्रकारच्या भौतिक दूषणांपासून हृदय शुद्ध होते. आत्मसाक्षात्काराच्या अनेक प्रक्रिया आहेत, परंतु कोणी बद्धजीव जेव्हा सेवाभक्तीच्या प्रक्रियेचा, जिचे श्रवण हे प्रमुख अंग आहे, अंगीकार करतो, तेव्हा अशा प्रक्रियेने त्यांचे भौतिक दूषणापासून आपोआप शुद्धीकरण होते आणि तो आपल्या स्वरूप स्थितीचा साक्षात्कार करण्यास समर्थ होतो. बद्ध जीवनाला कारण हे मानसिक प्रदूषणच आहे आणि हे भौतिक प्रदूषण दूर झाल्यानंतरच जीवाचा सुप्त धर्म भगवंतांची सेवा जागृत होतो. भगवंतासोबतचा शाश्वत संबंध विकसित करून मनुष्य भक्तांशी सख्य प्रस्थापित करण्यास योग्य होतो. परीक्षित महाराज स्वानुभवातून दिव्य भगवत लीलांचे श्रवण करण्याचा प्रत्येकाला परामर्श देतात. या कृष्ण नामक सद्ग्रंथाचा हाच उद्देश आहे आणि वाचकांनी मनुष्य जीवनाचे परम ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा. भगवंत आपल्या अहेतुकी कृपेने या भौतिक जगात अवतीर्ण होतात आणि एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे कर्माचे प्रदर्शन करतात. दुर्दैवाने निराकारवादी किंवा नास्तिक वर्गातील मनुष्य श्रीकृष्णांना स्वतःप्रमाणे एक सामान्य मनुष्य समजतात आणि त्याचा अवहेर करतात. भगवद्गीतेत भगवंत स्वतः अशा लोकांचा धिक्कार करतात. अवजानंती मामम मूढा, मूढ किंवा दुष्ट हे श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य किंवा काहीचा अधिक सामर्थ्यशाली मनुष्य समजतात. स्वतःच्या दुर्दैवाने ते त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान समजतच नाही. ते दुर्दैवी लोक कधीकधी प्रामाणिक शास्त्राच्या आधाराविना स्वतःला चुकीने श्रीकृष्णाचे अवतार असल्याचे प्रदर्शित करतात. भगवान श्रीकृष्ण थोडेसे मोठे झाल्यावर पालथे पडू लागले. ते आता केवळ तसेच पडून राहत नसत. नंद महाराज आणि यशोदा यांनी त्यांचा पहिला वाढदिवस साजरा केला. आजही वैदिक संस्कृती संप्रदायाचे अनुयायी श्रीकृष्ण जयंती साजरी करीत असतात. नंद यशोदांनी उत्सवाची व्यवस्था केल्यावर सर्व गोपगोपिकांना आमंत्रण देण्यात आले. गायकांचे समूह नृत्यगान करू लागले. त्यात सर्वजण सहभागी झाले. विद्वान ब्राह्मणांना पाचारण करण्यात आले. त्यांनी श्रीकृष्णाच्या भाग्योदयासाठी वैदिक मंत्राचे उच्चारण केले. वैदिक मंत्रोच्चारण आणि गायक वृंदांचे नर्तन गायन झालेले असताना यशोदा मातेने श्रीकृष्णांना स्नान घातले. या स्नान समारंभाला भाषेत अभिषेक म्हणतात. आजही जन्माष्टमीच्या दिनी वृंदावनातील सर्व मंदिरातून असे अभिषेक होत असतात. या उत्सव प्रसंगी यशोदा मातेने मोठ्या प्रमाणात धान्याचे दान करण्याची व्यवस्था केली. नंद महाराजांनी सन्माननीय विद्वान ब्राह्मणांना दान करण्यासाठी सुवर्णालंकारांनी अलंकृत चांगल्या गायी आणून ठेवल्या. यशोदेने स्नान केले, सुरेख वस्त्रे परिधान केली आणि सुंदर स्नान शृंगार केलेल्या बाळकृष्णाला मांडीवर घेऊन ती ब्राह्मणांचे मंत्रोच्चारण श्रवण करण्याकरिता बसली. मंत्रोच्चारणाचे श्रवण चालू असताना बाळकृष्णांना झोप येऊ लागली आणि तिने त्यांना हळुवारपणे शय्येवर निजविले. त्या मंगलप्रसंगी स्नेहाचे नातेवाईक मंडळींचे तसेच व्रजवासी जनांचे आगत स्वागत करण्यात संलग्न झाल्याने यशोदा मुलाला दूध पाजण्याची विसरून गेली. बाळकृष्णांना भूक लागली आणि ते रडायला लागले, परंतु यशोदा मातेला तेथील गलबलाटामुळे त्याच्या रडण्याचा ध्वनी ऐकू आला नाही. श्रीकृष्णांना भूक लागली होती आणि माता लक्ष देत नव्हती म्हणून ते खवळले. ते सामान्य मुलाप्रमाणे चरण उचलून एकमेकांवर आपटू लागले. बाळकृष्णांना एका छकड्याच्या खाली ठेवण्यात आले होते. योगायोगाने त्या हालचालीत त्यांच्या चरणांचा छकड्याच्या चाकावर आघात झाला आणि तो छकडा उलटून खाली कोसळला. त्याच्यात पितळेची अनेक भांडी ताटे रचून ठेवलेली होती, ती सर्व खाली पडली. मोठा ध्वनी झाला. छकड्याचे चाक अक्षापासून दूर झाले आणि त्याच्या आर्या पाटे मोडून सर्वत्र विखुरले. यशोदा माता, गोपिका, नंद महाराज आणि सर्व गोपजनांना हा छकडा आपोआप स्वतःच कसा उलटून पडला याचे मोठे आश्चर्य वाटू लागले. त्या उत्सवात उपस्थित असलेली सर्वच स्त्री पुरुष मंडळी तेथे एकत्र आली आणि छकडा कसा पडला असावा याविषयी तर्कवितर्क करू लागली. कोणालाही कारण सापडू शकले नाही. श्रीकृष्णांना खेळविण्यासाठी येथे काही मुलांना सांगितले होते. त्यांनी तेथे आलेल्या मंडळींना सांगितले श्रीकृष्णांच्या चरणाचा छकड्याच्या चाकाला धक्का लागून तो मोडून पडला आहे. त्यांनी त्या मंडळींना आपण ही घटना प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्याने आग्रहाने सांगितले. काही मंडळींनी त्या लहान बालकांचे कथन लक्षपूर्वक ऐकले. इतर मंडळी मात्र म्हणू लागली, या मुलांच्या कथनावर आपण कसा विश्वास ठेवायचा? गोपगोपिकांना सर्वशक्तिमान पूर्ण पुरुषोत्तम भगवंत येथे एका शिशूच्या रूपात पहुडले आहेत आणि ते काहीही करण्यास समर्थ आहेत याची जाणीव नव्हती. शक्य आणि अशक्य अशा दोन्ही गोष्टी त्यांच्या सामर्थ्याखाली आहेत.
या घटनेची चर्चा होत असताना बाळकृष्ण रडू लागले. यशोदा मातेने त्यांना चटकन उचलून मांडीवर घेतल्याने मंगलकारी शक्तीचा प्रभाव घालविण्यासाठी मंत्रोच्चारणासाठी विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले. त्याचवेळी ती बाळकृष्णांना स्तनपान करून लागली. बालक चांगल्या रीतीने मातेचे स्तनपान करीत असेल तर ते सर्व संकटातून मुक्त आहे असे समजावे. नंतर धष्टपुष्ट गोपांनी तो मोडलेला छकडा ठीक केला आणि विखुरलेल्या वस्तू पूर्वीप्रमाणे नीटनेटक्या लावल्या. ब्राह्मणांनी दही, तूप, जल, कुश यांनी यज्ञाहुती दिली. त्यांनी बाळकृष्णाच्या सुखमंगलाकरिता पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची अर्चना केली. उत्सवात उपस्थित असलेले सर्व ब्राह्मण सत्पात्र ब्राह्मण होते. ते द्वेष मत्सरातून मुक्त, सत्यवादी, प्रामाणिक, निगर्वी, अहिंसक होते. ते वृथा सन्मान घेऊ इच्छिणारे नव्हते. त्यांचे आशीर्वाद व्यर्थ होतील असे समजण्याचे काही कारण नव्हते. अशा गुणवत्तापूर्ण ब्राह्मणांवरील दृढ विश्वासाने नंद महाराजांनी मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि ब्राह्मण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदातील मंत्राचे गायन करीत असताना त्यांनी त्याला विविध प्रकारच्या वनस्पती टाकलेल्या जलाने स्नान घातले. ब्राह्मणांचे गुण प्राप्त झाल्याविना कोणीही वेदमंत्राचे वाचन करू नये असे शास्त्रवचन आहे. यावरून तेथील सर्व उपस्थित ब्राह्मणत्वाने युक्त होते हे सिद्ध होते. नंद महाराजांचा देखील त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. म्हणून वैदिक मंत्रोच्चारण करून धर्मकर्म संपन्न करण्याकरिता त्यांना नियुक्त करण्यात आले होते. वेगवेगळ्या हेतूंसाठी वेगवेगळ्या यज्ञकर्माच्या आज्ञा आहेत, परंतु मंत्रांचे उच्चारण मात्र गुणवत्तापूर्ण ब्राह्मणांनीच करावयाचे असते. तथापि या कलियुगात असे ब्राह्मण दुर्मिळ आहे आणि म्हणून वैदिक यज्ञकर्मे बंद करण्यात आली आहे. त्याचकरिता श्री चैतन्य महाप्रभूंनी या युगात केवळ एकच यज्ञ सांगितला आहे, कृष्णनाम संकीर्तन यज्ञ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ब्राह्मणांनी मंत्रांचे उच्चारण करून आता दुसऱ्या वेळी यज्ञकर्म संपन्न केले. तेव्हा देखील नंद महाराजांनी त्यांना भरपूर धान्य आणि गायी दान दिल्या. त्या सर्व गायी सुवर्णाच्या जरीच्या झुलीने सजविलेल्या होत्या. त्यांची शिंगे सुवर्ण कंकणांनी अलंकृत होती. तसेच त्यांचे खूर चांदीने मढविलेले होते आणि त्यांच्या गळ्यात पुष्पहार होते. त्यांनी असे सालंकृत गायीचे दान दिले ते केवळ आपल्या अद्भुत मुलाच्या कल्याणासाठी, आणि ब्राह्मणांनी देखील तेव्हा अंतकरणातून आशीर्वाद दिले. सुपात्र ब्राह्मणांचे ते आशीर्वाद कधीही निरर्थक जाणारे नव्हते. या जन्मोत्सवानंतरच एक दिवस यशोदा माता आपल्या तान्ह्या मुलाला मांडीवर घेऊन थोपटीत होती. तेव्हा ते अधिकच जड वाटू लागले. मांडीवर घेण्यास असमर्थ होऊन तिने अनिच्छेने त्याला खाली ठेवले. नंतर ती गृहकार्यात व्यस्त झाली. त्यावेळी कंसाच्या आदेशावरून त्याचा तृणावर्त नावाचा एक अनुचर तेथे चक्रीवादळाच्या रूपाने प्रकट झाला. त्याने बाळकृष्णाला तेथून चटकन आपल्या खांद्यावर उचलले आणि संपूर्ण वृंदावनात धुळीचे प्रचंड वादळ उठविले. ते आकाशात उंचावर चालले. त्या सर्वांचे नेत्र त्या प्रचंड धुळीने आवृत्त होऊन गेले. काही क्षणातच वृंदावनाचा परिसर अंधकारमय झाला. मनुष्याला स्वतःच पाहणे अशक्य झाले. कोणाला काही दिसेना. अशा भयंकर आपत्तीत यशोदेला आपले मूल दिसेना. ती दुःखाने व्याकुळ होऊन रडू लागली आणि असहाय होऊन खाली कोसळली. एखाद्या वासरू चुकलेल्या गायीप्रमाणे तिची अवस्था झाली. यशोदा मातेने असे करून रुदन ऐकून सर्व गोपिका तेथे आल्या आणि मुलाचा शोध करू लागल्या, परंतु त्यांची निराशा झाली. त्यांना बाळकृष्ण कुठेही सापडला नाही. तृणावर्त असुर बाळकृष्णांना खांद्यावर घेऊन उंच आकाशात गेला, परंतु त्यावेळी बाळकृष्णाने आपला भार वाढविला आणि त्या असुराला आपली कृत्य थांबवावी लागली. वादळाची गती थंडावली. बाळकृष्णाने त्या असुराच्या गळ्यात घट्ट मिठी मारली. त्यामुळे तो दैत्य वेगाने खाली येऊ लागला. तृणावर्ताला ते लहान बालक एखाद्या प्रचंड पर्वतासारखे वाटू लागले. तो त्याच्या पकडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला, परंतु तो असमर्थ झाला. त्याचे नेत्र खाचेतून बाहेर आले. तो उग्र स्वराने ओरडत वृंदावनात भूमीवर कोसळला आणि गतप्राण झाला. त्याची गत अगदी शिवाच्या बाणाने खाली कोसळलेल्या त्रिपुरासुराप्रमाणेच झाली होती. तृणावर्त एका प्रचंड शिलेवर आपटला आणि त्याच्या अवयवांचा चक्काचूर झाला. अशा स्थितीत त्या असुराचे मृत शरीर गोकुळवासी जनांच्या दृष्टीस पडले. जेव्हा तो मृत असुर गोपिकांनी पाहिला तेव्हा बाळकृष्ण मोठ्या आनंदाने त्याच्या शरीरावर खेळत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्वरित मोठ्या प्रेमाने त्याला उचलून घेतले आणि आपल्या लाडक्या बाळकृष्णाला प्राप्त करून सर्व गोपिकांना अत्यानंद झाला. अशा भयंकर राक्षसाने बाळकृष्णाला खाऊन टाकण्यासाठी पडविले आणि तो कसा त्याला ठार मारू शकला नाही आणि उलट तोच कसा खाली आपटून ठार झाला याविषयी आश्चर्य व्यक्त करीत व्रजवासी आपापसात चर्चा करू लागले. काही या घटनेचे समर्थन करीत म्हणू लागले, असे दुष्ट आपल्या पापकर्मांनीच नष्ट होतात. बाळकृष्ण पुण्यवान आहे म्हणून तो भयंकर संकटातही सुखरूप राहिला. आम्हीही गत जन्मात निश्चितच काही मोठे यज्ञ केले असतील, भगवंतांची उपासना केली असेल, धनाचे प्रचूर दान केले असेल, मानवजातीच्या कल्याणार्थ काही समाजकार्य केली असतील आणि अशी पुण्यकर्मे केली म्हणूनच बाळकृष्ण सर्व संकटातून सुरक्षित आहे. तेथे आलेल्या गोपिका आपल्या थोर भाग्यांविषयी आपापसात बोलू लागल्या. त्या म्हणू लागल्या, आम्ही आमच्या गतजन्मात कशा प्रकारची तपेव्रते केली असली पाहिजे पहा. आम्ही निश्चितच भगवंतांची उपासना केली असली पाहिजे. त्यांना अनेक प्रकारचे उपहार समर्पित केले असले पाहिजे. दानधर्म आणि पिंपळाचा वृक्ष लावण्यासारखे, विहिरी खोदण्यासारखे लोककल्याणाची कार्य केलेली असली पाहिजेत. त्याचाच परिणाम म्हणून आमचे गेलेले बालक आम्हाला परत मिळाले आहे. ते आपल्या नातेवाईकांना नवजीवन देण्याकरिता परत आले आहे. अशा आश्चर्यकारक घटनेचा अनुभव
केल्यानंतर नंद महाराजांना वसुदेवाच्या शब्दांची आठवण होऊ लागली. या घटनेनंतर एकदा यशोदा माता आपल्या मुलाला प्रेमाने थोपटीत स्तनपान करवित असताना तिच्या स्तनातून दुधाचा प्रवाहच वाहू लागला आणि जेव्हा तिने आपल्या हाताने त्याचे मुख उघडले तेव्हा त्याच्या मुखात तिला संपूर्ण विश्वसृष्टीचे दर्शन झाले. तेथे तिला नक्षत्रे, दिशा, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, महासागर, द्वीपे, पर्वत, नद्या, वने आणि स्थावर जंगम पदार्थासहित संपूर्ण अंतरिक्षाचे दर्शन झाले. असे दृश्य पाहून यशोदेने हृदय कंप पाहू लागले आणि ती स्वतःशीच म्हणाली, हे काय आश्चर्य. ती अवाकच झाली आणि तिने आपले नेत्र बंद केले. ती अद्भुत विचारात गढून गेली. श्रीकृष्ण मातेच्या मांडीवर लोळत असताना देखील त्याने विश्वरूप दाखविणे असे सिद्ध करते की पूर्ण पुरुषोत्तम भगवान सदैव पूर्ण पुरुषोत्तम भगवानच आहेत. मग ते आपल्या मातेच्या मांडीवरील बालक म्हणून प्रकट झालेले असोत अथवा कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर एक सारथी म्हणून प्रकट झालेले असोत. ध्यानधारणेने किंवा एखाद्या कृत्रिम भौतिक प्रक्रियेने मनुष्याला देव होता येते हे निराकारवाद्यांची मानसिक संकल्पना भ्रामक आहे हे इथे स्पष्ट होते. परमेश्वर कोणत्याही स्थितीत किंवा रूपात सदैव परमेश्वरच आहे आणि जीव हे सदैव त्याच्या अंशच आहे. हे कधीही पुरुषोत्तमाच्या अचिंत्य पारलौकिक शक्तीची समानता करू शकत नाही. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील तृणावर्त उद्धार नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.